ठाणे कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्रमांक 15 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे व्यापारी सेलचे उपाध्यक्ष आदेश सिंह यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी रमेश इंदेसे सचिव महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस, वनिता घोटपगार राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा, मोहम्मद जिया सय्यद सरचिटणीस ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस, तौफिक शेख अध्यक्ष असंघटित कामगार सेल, मोहसिन शेख राष्ट्रीय सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस, अजित ओझा कोपरी पाचपाखडी विधानसभा अध्यक्ष इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आदेश सिंग यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात उपस्थित होते। आदेश सिंह हा कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे। तसेच वेळ आलीच तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 मध्ये आदेश सिंह ह्याला उमेदवार म्हणून नक्कीच संधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात येईल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी यावेळी दिली। येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले। प्रभाग क्रमांक 15 मधील जनसंपर्क कार्यालय माझे एकट्याचं नाही, तर कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडी या सगळ्यांचे आहे व येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सगळ्यांनी एकत्र येऊन काम करू व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणू, अशी भावना ठाणे शहर व्यापारी सेलचे उपाध्यक्ष आदेश सिंह यांनी यावेळी व्यक्त केले। ऐसे चांगला कार्यकर्ता आहे आणि काम करण्याची जिद्द आहे। लोकसेवा करत असताना लोकांचा एक जनसंपर्क कार्यालय कधी पण एक नाळ असते, ज्याच्याकडून आपण नागरिकांशी जुळतो, त्यांचे प्रश्न समजतो आणि वेळ प्रसंगी जेव्हा पण नागरिकांना काही कामं असतील, काही प्रश्न असतील, काही मदत असेल, तो एक जनसंपर्क कार्यालय हे मुख्य स्थान असतं जिथे लोक जाऊन तिथे संपर्क साधू शकतात। आणि आदेशनी एक चांगला कार्यालय उघडलेलं आहे आणि नक्की या कार्यालयातून लोकांची कामं व्हावी, लोकांना मदतीचा हात जावा हेच आहे। आणि आदेशनी वेळ पाळून इथे बसावं आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न आहे की प्रत्येक गलोगलीत जनसंपर्क कार्यालय असावे, जिथे कार्यकर्ता बसून लोकांची जनसंपर्क साधावं, त्यांची कामं अडीअडचणी समजून घ्यावी, त्यांचे कामं असतील तर आमच्याशी संपर्क साधून त्यांना पण त्यांचे चांगलं लोकांशी संबंधित आहेत, तर जे कामं असतील कामाच्या बाबतीत असेल, पाण्याचे प्रश्न, नाल्याचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, काही शासकीय कामं असतील, काही पोलीस स्टेशनचे असतील, सर्व कामांच्या बाबतीत आदेश कर्तृत्वान आहेत, चांगला काम करेल ही मला पूर्ण विश्वास त्याच्यावर आहे। आणि नक्की असंच काम सर्व कार्यकर्ते आणि लोकांनी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करून करत राहिले तर नक्की या ठाणे शहरात प्रत्येक प्रश्न मिटून जातील। एकीकडे महायुतीची घोषणा झालेली आहे, मात्र सकाळपासूनच ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन देखील होते। कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी नाराजी देखील आहे, याविषयी काय सांगणार? नाही, आम्ही आधीच कधी महायुतीमध्ये आम्ही घटक म्हणजे पक्ष असून आम्ही त्यांचा एक अंग असून
आम्ही आमच्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही भूमिका मांडली की आम्ही भाजपसोबत किंवा यांच्यासोबत युती करणार नाही आहेत. आम्ही महायुतीचा असेल, आम्ही आमच्या नेत्यांना आम्ही आमची भावना कळवलेली आहे. तर पक्ष बांधिलगी आणि निवडणुकी आणि पक्ष बांधिलगी आणि काम करणं हे आगळं वेगळं असतं. कार्यकर्ता काम करतोय, फक्त निवडणुकीची पार्श्वभूमी, कारण हे सर्व मंडळी जे सोबत माझ्या इंदेसे साहेब आहेत, झिया आहे, विरेश आहे, हे सर्व मंडळी माझी काँग्रेस पक्षातून आमच्याकडे आलेली आहे. 2 महिन्यापूर्वी आली, तर हे पक्षांना एक आम्ही ताकद देण्याचं काम करत आहोत. तर निवडणुकीत महायुतीमध्ये म्हणजे नक्की हे विचार करण्याची गोष्ट त्यांना आहे. जिथे शिवसेनेचे 4 नगरसेवक आहेत तिथे पक्षात भाजपमध्ये प्रवेश होत आहेत, तर ना युतीचं कुठला फॉर्म्युला ठरलंय त्यांना उत्तर द्यायचं आहे. मी त्याची बांधिलकी नाहीये, कारण मी महायुतीत जाणार नाही. आम्ही निवडणूक स्वबलावर लढणार हे नारा आम्ही आधीच दिलेला आहे. प्रभाग क्रमांक 15 मध्ये आदेश सिंग सरचा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस त्याला संधी देत नाही. 100% नागरिकांच्या हिताप्रमाणे सर्व नागरिकांचा प्रतिसाद असेल, मागणी असेल तर नक्की विचार केला जाईल. काम करणारे कार्यकर्त्यांना संधी देणं आमचं काम आहे आणि नक्की ते निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न पण करू. मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग आउटगोईंग सुरू आहे, अशातच कार्यकर्त्यांचं मानसिक खच्चीकरण होऊ नये याकरिता त्यांना काय आव्हान? बघा, आमच्याकडे कार्यकर्त्यांना जुने मी आधीच जसं अजितदादांचे विचार आहेत तर जुने कार्यकर्ते असो का नवीन असू द्या, आमच्याकडे त्यांच्याकडे वागणूक असेल, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, समान असेल. आज आमच्या सोबत काम करणारे 25 वर्षापासून जे माझ्यासोबत काम करणारा मोसीन असो, वीरू वाघमारे असो किंवा कौस्तुभ असो, संदेश पाटील असेल, इतर किंवा वयस्कर आमचे प्रभाकर सावंतजी असेल, रवी पालव असेल किंवा नव्याने आलेले आमचे झिया असेल, इंदिसे साहेब असतील, आदेश किंवा इतर बाकीचे विरेश असतील, कधी आम्ही दुजाभाव केलेला नाही आहे. कोणीही कार्यकर्ता तुम्हाला कॅमेरा समोर व कॅमेऱ्याच्या मागे ही तक्रार करू शकत नाही का आम्ही दुजाभाव केला. आम्ही पक्षामध्ये काम करत असताना एक कुटुंब म्हणून वावरतो, कुटुंबाचे सदस्य म्हणून वावरतो आणि शेवटी आमच्याकडे नवीन कार्यकर्ता आणि बाहेरचा कार्यकर्ता असं कुठलेही विचारच नाहीये आणि लोकांमध्ये भावना पण नाहीये. आज आम्ही सर्व नेतृत्वावर असतं कसं तुम्ही वाटा करतात. आणि आज वागळेचे पण आमच्या इथे कार्यकर्ते जुने पण याच्या सोबत आहे, नवीन पण सोबत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अशी कुठलीही भावना पण नाही आणि अशी कुठली चर्चा पण नाहीये. ते इतर पक्षात असेल तर ते जग जाहीर आहे. काँग्रेस पक्षातनं काय कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी अजितदादांच्या गटात सामील झालो आणि नजीबुल्ला साहेबांचा जो स्वभाव आहे, आनंद परांजपे साहेबांचा जो स्वभाव आहे, कार्य करण्याच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांच्या आणि जी तडप आहे त्या अनुषंगाने आम्हालाही या ठिकाणी जे फ्रीडम मिळालेलं आहे त्या हिशोबाने आम्ही आमचा जो जनसंपर्क आहे, जे हितगुज असलेले लोक आहेत त्यांना संपर्कात घेऊन आम्ही पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं इथं कार्य करत आहोत. तुम्हाला पाहिलं असेल की आता आम्ही 1 महिन्यापूर्वी आदेश सिंह यांना कार्यालयातनं आमच्या कार्यालयापर्यंत आणलं. त्याच्यानंतर त्याला प्रोत्साहित केलं. त्याची इच्छा प्रबळ होती की मग म्हटलं बाबा राजकीय जीवनात समाज सेवा करण्यासाठी तुला कुठल्याही पक्षाचा तरी एक आधार लागेल. तर पक्षाचा आधार आता बोललो हा एकमेव पक्ष असा आहे की इथे कर्तृत्वाला संधी भेटेल. इतर ठिकाणी कसे नवे जुने खालचा वरचा, मग आम्ही काही एवढे वर्ष तर तू परप्रांतीय तर तुला डावललं जाईल, तर इथे काय डावललं जाणार नाही. त्या हिशोबाने त्याला आणलंय. त्यांच्या या ज्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला नजीबुल्ला साहेब, मी, शेख अशा सर्व उपस्थित आहोत. तुम्ही साक्षी आहात. कोपरी पाचपाकाडी मतदारसंघाच्या वतीने आदरणीय दादा आनंद परांजपे साहेब, तसेच आपले ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आपले नजीबभाई मुल्ला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदेश सिंग यांचं 15 नंबर वार्डामध्ये ऑफिसचं ओपनिंग झालं. आम्ही सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इथलचे सर्व मतदार लोक आदेश सिंग यांच्या पाठीशी आहोत. आमचे आदरणीय दादा रमेश इंदिसे साहेब, आदरणीय भाऊ आमचे जिया खान, म्हणजे सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आदेश सिंग यांनी हे ऑफिस ओपनिंग केलेलं आहे आणि आमच्या महिला वर्ग पूर्णपणे आदेश सिंग यांच्या ताकदीनिशी पाठीशी उभे राहू एवढं आम्ही त्यांना आश्वासन देतोय. आदेश सिंह में एक कोपरी पाचपकाड़ी विधानसभा कार्यालय प्रभाग क्रमांक 15 में ओपन किया गया, जिसमें
कोपरी पाँच पखाड़ी विधानसभा या 14 हो, 15 हो, 16 हो, ये हर किसी के यूज में ये ऑफिस आएगा। ये राष्ट्रवादी का कार्यालय वागले स्टेट का पहला कार्यालय अभी अजीतगढ़ होने के बाद, और यह कार्यालय हर किसी के कार्य में दिन रात ओपन रहेगा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटचा हा अधिकृत आमचा ऑफिस आहे। कोपरी पाच पखाडी हा मतदारसंघ तुम्ही बघाल तर या ठिकाणी आमचा हा ऑफिस मेन मुख्य ऑफिस असेल या पुढे इलेक्शनच्या निवडणुकीच्या काळात। आणि हा ऑफिस आदेश सिंगचा नव्हे तर पूर्ण मतदारसंघात जेवढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सभासद असतील, कार्यकर्ते असतील किंवा निवडणुकीत लढणारे माणसं असतील, सगळ्यांसाठी हा ऑफिस दिवस रात्र खुला आहे। आणि आम्ही सगळे आदेश सिंगच्या मागे आहोत। आम्ही स्वबळावर आमच्या नेत्यांनी घोषणा दिलेली आहे की या निवडणुकी आम्हाला स्वबळावर लढायचं आहे, तर असेच कार्यालय आम्ही प्रत्येक प्रभागात आता उघडणार आहोत। कोपरी पाच पगाड़ी या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचं कार्यालय हमारे मित्र आदेश सिंह और इनके साथ पूरी टीम, हमारे जिलाध्यक्ष आनंद परांजपे साहब, नजीमुल्ला साहब, इनके साथ ताकत के साथ खड़ी है। और हमारे जैसे नजीमुल्ला साहब ने बोले कि हम अपने आप लड़ेंगे, 100 बड़ा पे लड़ेंगे और पूरी ताकत के साथ लड़ेंगे, हम किसी से नहीं डरेंगे और हम आदेश सिंह के साथ हैं।